शिका आणि बदल घडवा. हायटेक शेतीचा नवा हुंकार. 14 जानेवारीपर्यंत चालणार कृषी महोत्सव. शेतीच्या क्षेत्रातील जागतिक आधुनिक तंत्रज्ञान जैन इरिगेशनने जळगाव येथील जैन हिल्सवर उभे केले आहे. राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवून त्यांनी स्वतःच्या शेतीत बदल करावा, यासाठी जैन इरिगेशनचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती आणि नवीन संकल्पनाची माहिती मिळावी, यासाठी जळगाव येथे शेतकऱ्यांचा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता यावे, यासाठी गेल्या 14 डिसेंबर पासून हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे खास शेतकऱ्यांसाठी आयोजन करण्यात आले आहे. या, पहा, शिका व बदल करा हा संदेश या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतीतील पंढरीच्या विठ्ठलाने उभे केलेले हे तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल. या पंढरीत 14 जानेवारीपर्यंत चालणारा हा महोत्सव म्हणजे शेतकरी भक्तांसाठी हा कुंभमेळाच म्हणावा लागेल. जैन इरिगेशनच्या पुढाकाराने उद्यापासून जागतिक आधुनिक तंत्रज्ञानाचे दालन शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. तळागाळातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे व यातून त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन तो आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे, ही स्वर्गीय जैन यांची भावना होती. शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शक्य होणार नाही, हे ओळखून पद्मश्री स्वर्गीय भंवरलाल जैन यांनी जैन इरिगेशनची स्थापना केली. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान स्वर्गीय जैन यांनी जैन इरिगेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. जगभरातील शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी जळगाव येथे आणून शेतकऱ्यांना प्रयोगाद्वारे शेतीतील तंत्रज्ञान दाखवण्यावर भर दिला. याचा लाभ राज्यातील व देशातील असंख्य शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. हे ओळखून विविध पिकातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहता यावे, यासाठी जैन इरिगेशन तर्फे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. 14 डिसेंबर पासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून 14 जानेवारी 2025 पर्यंत 1 महिनाभर हा कृषी महोत्सव चालणार आहे. यात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीचे प्रयोग प्रत्यक्षात पाहण्याची संधी जैन इरिगेशनने या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते, याचे साक्षात दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. या कृषी महोत्सवात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या शेतीत बदल करीत आर्थिक प्रगती करावी. या महोत्सवात अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान पाहावे, आधुनिक सिंचन करावे आणि हरितगृह पद्धती यांसारख्या उपायांमुळे तुम्ही तुमच्या भूमीत परिवर्तन घडवू शकतात. अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन, जळगाव. माझं नाव वासुदेव झोलाजी गौंड, राहणार मोर्रा, तालुका बार्शीटाकी, जिल्हा अकोला. मी इथून जैन म्हणजे कसं ठिबकमार्फत इथं पाहणी करण्यासाठी शेतीची नॉलेज घेण्यासाठी आलेला. तुम्हाला काय वाटलं पाहून? आता पाहून असं वाटलं, जे प्रोजेक्ट आमच्या लायकीचे आहे, म्हणजे आम्हाला जे आवडले तेच आम्ही करू शकतो. मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहे ते तर आम्ही आमची जमीन विकूनही एखादा प्रोजेक्ट तयार करू शकत नाही. इस्रायलची शेती आहे. बंडू बाबूराव काकडे, मुक्काम वर्दडी, तालुका सिंदखेड, राज्य जिल्हा बुलढाणा. चांगलं वाटलं येऊन इथं. सगळं ठिबक, हे तुषार, स्प्रिंकलर सगळं योग्य वाटलं. मस्त. गावाकडे जाऊन आम्ही ठिबक पद्धतीने शेती करणार. सगळी चांगली शेती आहे. सगळं ते गावाला याला सगळ्याला ठिबक करू शकतो आपण. अजून काय बघितलं तुम्ही? आम्ही ऊस बघितला, मोसंबी, आंबे, सगळं आंबा, केळी, सर्व बघितलं. शेतकरी बांधवांनो, मी प्रियंका बोबडे. माझं ॲक्च्युली मी मुंबईवरून आलेली आहे, पण माझं जे नेटिव्ह प्लेस आहे ती आहे अमरावती आणि वेरूळ पूर्णा येथे आमची शेती आहे. तर शेतीमध्ये माझा इंटरेस्ट अगोदरपासूनच होता आणि आज
इथे जैन समूहात मध्ये तर्फे इथे जे ॲग्रिकल्चरल एक एक्झिबिशन म्हटलं गेलं कृषीप्रधान प्रदर्शन इथे आलेलं आहे. तर याला अवश्य आम्हाला भेट द्यावीशी वाटली आणि यामुळेच आज इथे आम्ही भेट दिलेली आहोत. माझ्या कुटुंबासोबत मी आलेली आहे इथे आणि खरोखरच म्हणजे माझा उत्सुकता होती की एक्झॅक्टली काय असतं. म्हणजे बाकी प्रदर्शन आपण भरपूर बघत असतो, पण कृषीप्रधान आपला देश आहे आणि या प्रदर्शनामध्ये किती काय असेल ही क्युरिओसिटी होतीच. आणि बघितल्यावर व्हिजिट दिल्यानंतर पहिल्याच स्टॉलला माझे इतकं छान वाटलं की त्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू कल्चर जे आहे त्याचे कलेक्शन्स व्हरायटीज त्यांनी ठेवलेल्या होत्या. अद्रकच्या वेगवेगळ्या जाती त्यांनी ठेवलेल्या होत्या. अद्रक आहे, बटाटे आहे, त्याचप्रमाणे पपईचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे कसं टेक्नॉलॉजी यूज करून आजच्या याच्यामध्ये शेतीमध्ये आपण करू शकतो या प्रकारे व्हरायटीज त्यांनी मी बघितलेल्या होत्या. पण मला अजून बरंच काही बघायचं आहे. तर माझं एक युवक जो आहे जो आज उदासीन आहे शेतीबद्दल, मला हे सांगायचं आहे की म्हणजे आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पुढे यायचंच आहे, पण त्याचप्रमाणे आपला जो बेसिक आहे शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गांसाठी तुम्ही खूप मोठं सपोर्ट तुम्ही बनवू शकता. तुम्ही शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान याचा यूज करून आपण शेती करू शकतो. आज मी इव्हन काही साधन पण बघितले की फ्युचरमध्ये आपण बिना मातीची शेती कशी करू शकू, पाण्यामध्ये कशी शेती आपण करू शकतो. तर महिलांना प्लस युवा वर्गांना मी इथून अपील करते की प्लीज यामध्ये कुठली उदासीनता न बाळगता आपण खरोखरच आपल्या शेतीमध्ये किती चांगल्या प्रमाणात आपण उत्पन्न घेऊ शकतो या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.